शेतकरी महासन्मान निधी कोणत्या योजनेचा? नमो शेतकरी महासन्मान निधी 9वा हप्ता कधी येणार आहे या संबंधित आपण या व्हिडिओमध्ये माहिती बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. परंतु या व्हिडिओमध्ये या योजनेविषयी सगळी माहिती आपल्याला भेटणार आहे. कोणते निकष आहेत, काय पात्रता आहेत, या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर कोणते डॉक्युमेंट महत्त्वाचे आहेत. बघा, या योजनेमध्ये किती रक्कम मिळते आणि ती कशी. नमो शेतकरी महासन्मान निधी या योजनेअंतर्गत वर्षाला 6,000 रुपये भेटतात. बघा, या ठिकाणी प्रति हप्ता हा 2,000 रुपयाचा असतो. मग तुम्ही विचार करा, 2 हप्ता म्हणल्यावर 6चे किती होतात? 6,000चे बेत्रिक 6. आता या ठिकाणी PM किसान योजनेच्या रुपये 6,000 सह मिळून पात्र शेतकऱ्यांना जवळपास या ठिकाणी 12,000 रुपये वर्षाला भेटतात. म्हणजे कोणती योजना? PM किसान वेगळी आणि नमो शेतकरी सन्मान निधी ही योजना वेगळी आहे, हे लक्षात घ्या. मग दोन्ही जर इक्वल टू केलं म्हणजे 6,000 अशी 12,000 रुपये. आता 9वा हप्ता ज्यांना येणार आहे त्यासाठी काही महत्त्वाची अटी आहेत. त्या अटी आपण या ठिकाणी लक्षात घेऊ. बघा, त्या ठिकाणी PM किसानमध्ये तो व्यक्ती पात्र लाभार्थी असणं आवश्यक आहे असं या ठिकाणी त्यांनी सांगितलं आहे. आणि आता प्रत्येक योजनेमध्ये जी महत्त्वाची अट असते ती या ठिकाणी पण आहे. EKYC लाडक्या बहिणी योजनेमध्ये पण आपण बघितलं असेल, EKYC पूर्ण असणं महत्त्वाचंच आहे, असलंच पाहिजे, हे लक्षात घ्या. आणि जे तुमचं आधार कार्ड आहे ते सुद्धा बँक खात्याशी लिंक असणं महत्त्वाचं आहे. कशामुळे? तर हे पैसे डायरेक्ट तुमच्या अकाउंटवर जमा होतात. अनेक आपल्या गावाकडे सर्वसामान्य घरातली माणसं असतात, त्यांना बँकेशी जास्त त्यांचं काही संलग्न नसतं, परंतु हे पैसे त्यांच्यासाठी आवश्यक आहेत. ते योजनेमध्ये बसत आहेत, पात्र आहेत, त्यांनी कृपया करून आपलं आधार कार्ड हे बँक खात्याशी लिंक करून घ्या. कारण हे पैसे डायरेक्ट DBT म्हणजे काय? डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजे तुमच्या अकाउंटमध्ये येतात. जमीन नोंदी व इतर तपशील योग्य असणं महत्त्वाचं, म्हणजे काही त्रुटी त्याच्यामध्ये नको आहे, हे आहे, बाकी काही वेगळं नाही. पैसे जर आले नाहीत तर मग काय करावं हे लक्षात घ्या. आपण तसं याच्यावर एक स्पेशल व्हिडिओज बनवू, परंतु सगळ्यात महत्त्वाचं याच्यामध्ये पॉईंट आहेच तर आपण लगेच घेऊ. तुम्ही लगेच EKYC तपासा. बघा, आधार बँक लिंक तपासा. त्यानंतर जे DBT सक्रिय आहे का ते एकदा बँकेत जाऊन विचारा. आणि लाभार्थी स्टेटस पोर्टलवर सुद्धा तपासा. बघा, कारण त्याच्यावर तुमचं काय होईल? अपडेट लक्षात येईल. जर हे तुम्ही बघितलं तर या ठिकाणी तुमच्या लक्षात येईल की पैसे काय येत नाहीत, आपण कुठे चुकलो, किंवा आपला स्टेटस अपडेट आहे की नाही, किंवा पैसे कुठपर्यंत आले, हे संपूर्ण माहिती तुमच्या त्या पोर्टलच्या साईटवर उपस्थित असते. आणि डॉक्युमेंट जर क्लिअर असतील तर 100% या योजनेचा लाभ घेता येतो. अकाउंटवर पैसे हे जमा होतात. त्यामुळे सगळ्यांना विनंती आहे, ज्यांना म्हणजे जे आता व्हिडिओ आपला बघतायत, कदाचित ते जर पात्र नसतील पण त्यांना माहीत आहे की त्यांच्या शेजारी एखादी अशी व्यक्ती आहेत जे या योजनेसाठी पात्र आहेत, गरीब कुटुंबातील आहेत, शेतकरी बांधव आहेत, त्या बांधवांना तुम्ही काय करायचं? ही माहिती द्यायची. बघा की या योजनेमध्ये हे डॉक्युमेंट लागतात, तुम्ही सबमिट करा. सेतूमध्ये जा. आणि सेतूवाल्यांना पण माझी विनंती आहे की अशा शेतकरी बांधवांना सहकार्य करा. ही डॉक्युमेंट लागत असतील ते क्लिअर कट आणि चांगल्या पद्धतीनं, म्हणजे कोणतीही त्रुटी न ठेवता सबमिट करा आणि त्यांना जितका लाभ भेटता येईल तितका घेण्यामध्ये सहकार्य करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.